हॅलो. तर असंच घरी येऊन बसली होती. पाऊस चालू आहे नाशिकला भरपूर आणि बिल्डिंगमधल्या एका ताईंनी मला दार वाजवलं आणि मला आरतीसाठी बोलवलं. देवी बसलेल्या आहेत त्यांच्याकडे काहीतरी, तर त्याच्यासाठी त्यांनी आरतीला मला बोलवलं. श्रावण महिना चालू आहे, आज नागपंचमीचा दिवस आहे. त्यांनी मला आरतीला बोलवलं, मी गेले. भरपूर तिथे बायका वगैरे जमल्या होत्या बिल्डिंगमधल्या सगळ्या. पण त्यांनी मला सांगितलं की ताई तुम्ही आरती करा. मी नाही केलं पहिले, पण नंतर त्यांनी खूप फोर्स केला, त्याच्यामुळे मी ती घेतली आरती. मी जास्त काही देवाला मानत नाही, साहजिकच. खूप केलं आहे आधी देवाचं, आणि तरीसुद्धा जे पदरात पडलं ते अत्यंत वाईट होतं माझ्यासाठी. मी खूप हाल सहन केले आहेत आणि त्याच्यानंतर मग देवावरचा विश्वास कमी झाला. त्याच्यात तीर्थक जेव्हा जन्माला आला दिव्यांग मूल म्हणून, तेव्हा तर बिलकुलच विश्वास नाही राहिला. पण एक सांगते की जेव्हा मी ती आरती करत होते, फक्त तीर्थकसाठी आयुष्य सुख मागत होते, किंवा मग ज्या गोष्टीमध्ये मानत नाही मी त्या गोष्टीसुद्धा देव कसं करवून घेतो माझ्याकडनं. मी हळदी कुंकू लावलं, मी प्रसाद घेऊन आली आहे. थोड्या वेळासाठी काय होते, मला असं वाटलं की खूप मी ब्लेस्ड आहे की ज्या गोष्टी व्हायच्या असतात ना आपल्यासोबत, चांगल्या किंवा वाईट होतातच. त्यात देवाला दोष देऊ नये. कदाचित देवानी माझ्यामध्ये बघितलं असेल की मी तीर्थचं सगळं काही पार करेन, किंवा मी ती आई आहे जी करू शकेन त्या मुलाचं सांभाळ, म्हणून त्यांनी ते मूल माझ्या पदरात दिलं आहे, जे मी आनंदाने सुखात सांभाळते आहे. आणि नक्कीच सगळं काही छान होईल, सगळं काही चांगलं होणार आहे.